ब्रेकनंतर आपण जाणार आहोत थेट बीड जिल्ह्यामध्ये। तिथे कोणकोणत्या भागामध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांच्याकडनं। श्वेता, मी आता बीड जिल्ह्यामधल्या गंगा म्हसला नावाचा जो तालुका आहे त्या गंगा गावामध्ये मी आहे आणि या भागामध्ये जर आपण बघितलं तर पुराच्या पाण्यानं मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेलं आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मी आपल्याला आज ड्रोन कॅमेरा याच्या मदतीनं या भागात कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे, या भागात पुराच्या पाण्यानं कसं थैमान घातलंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे। श्वेता, माझ्या मागच्या बाजूला जी नदी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते ती गोदावरी नदी आहे आणि या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये असलेलं हे मंदिर आहे। हे मंदिर मोरेश्वराचं मंदिर आहे आणि या मोरेश्वराच्या मंदिराला पुराच्या पाण्यानं पूर्णतः वेढा दिलेला आहे। त्याची ही सगळी दृश्य आहे। न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्हली आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। या परिसरामध्ये असलेल्या पुराच्या पाण्याची भीषणता सांगण्यासाठी हे दृश्य पुरेसे आहे। या संपूर्ण मंदिराला पुराच्या पाण्यानं अशा पद्धतीनं वेढा घातलेला आहे। आजवर इतिहासामध्ये या मंदिराला पुराच्या पाण्यानं यापूर्वी केवळ 2006 मध्ये अशा पद्धतीनं वेढा दिलेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या मंदिराला पुराच्या पाण्याचा पूर्णतः वेढा जो आहे तो पडलेला आहे। हे दृश्य आहे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यामध्ये असलेलं हे गंगा म्हसला नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी असलेलं हे मोरेश्वराचं मंदिर आपण दृश्यांमध्ये बघतोय। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या पुराची भीषणता आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। हा पूर ज्या वेळेला आलेला होता त्यावेळेला हे मंदिर जे आज आपल्याला त्याचा जो घुमट आपल्याला वरच्या बाजूला मोकळा दिसतोय, हा घुमट देखील पूर्णतः पाण्याखाली आलेला होता आणि त्यामुळे या परिसरामध्ये या गोदावरी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूला डाव्या बाजूला 1 किलोमीटर तर उजव्या बाजूला देखील 1 किलोमीटर पर्यंतचा परिसर जो आहे तो या सगळ्या पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेला होता। त्याची ही सगळी दृश्य बघतोय। हा ड्रोन कॅमेरा ज्या उंचीवरती जातोय त्या उंचीवरनं आपल्याला या गोदावरी नदीचं हे रौद्र रूप जे आहे ते दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। खरं तर ज्या वेळेला पूर आलेला होता त्यावेळेला या गोदावरी नदीने देखील अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं होतं आणि त्यामुळे गोदा काठावरती असलेले सगळे गावं जे आहे ते या पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेले होते आणि त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता। विशेषतः या गोदावरी नदीच्या बाजूला असलेली जी शेतीची पिकं आहे ज्यामध्ये कपाशी असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल आणि तूर असेल या प्रमुख पिकांना मोठा फटका बसलेला आहे। अनेक शेतकऱ्यांची पिकं ही उद्ध्वस्त झालेली आहे आणि या शेतकऱ्यांची पिकंच उद्ध्वस्त झालेली नाहीये तर त्यांची शेतजमीन जी आहे ती देखील उद्ध्वस्त झालेली आहे। त्यापैकीच काही शेतकरी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। मात्र ही सगळी दृश्य जी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण बघत आहोत ही गंगा म्हसला गावाच्या परिसरामध्ये आहे आणि एकच गाव नाही तर या परिसरामध्ये कोणकोणती गावं आहे ही आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। हा ड्रोन कॅमेरा आपल्याला वर गेलेला दिसतोय। ही गावं कुठली आहे आणि या गावांमध्ये कुठल्या कुठल्या गावांची ही दृश्य आहे, काय नेमकं दिसतंय? तो आडोळा आहे। आडोळ्याच्या पलीकडून बंधारा आहे, तिथं ढालेगाव म्हणून परभणी जिल्ह्यातलं ढालेगाव आहे आणि आमच्या ह्या गावाचं नाव आहे गंगा म्हसला। ह्या गंगाचं आराध्य दैवत असलेलं मोरेश्वर मंदिर हे 1996 साली एक वेळेस गेलं आणि त्याच्यानंतर 2006ला आणि त्याच्या आता 19 वर्षाच्या नंतर 25 मध्ये आणखीन गेलं। काय काय नुकसान झालं या भागातल्या शेतकऱ्यांचं, किती नुकसान दिसतंय? ह्या पुरानं अक्षरशः जितके काही ह्या गोदावरी काठच्या शेजारी जमिनी आहेत ह्या जमिनी उद्ध्वस्त झाल्यात आणि जो शेतकरी जो वर्षाचं नियोजन करतो त्याचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे आणि त्यातली त्यात कसं तरी त्या पीक विम्याचं ह्या सरकारच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांना कसं तरी हातभार लागत होता, परंतु हे दळभद्री सरकारनं त्याचे 4 स्ट्रीक काढून घेतल्यामुळं आज शेतकऱ्याला ही जी माझी नुकसान झालेली, मी इथला रहिवासी आणि ह्याच्यावरच माझी शेती आहे, हे मी एक छोटा शेतकरी, 4 एकर शेती आणि माझ्या भावाची 4 एकर मला आहे। ह्याच्यामध्ये मी 2-1 लाख रुपये खर्च करून जे उत्पन्न काढलं आणि ते तोंडाला घास आलेला ते माझा घास आज हिरावून घेतला ह्या पुराच्या पाण्यानं। तर वर्ष कसं काढायचं आहे, ही आत्महत्या करावा आज मला कळायला मार्ग नाही आहे। हे पुराचं पाणी यापूर्वी आपण असं कधी बघितलं होतं का, इतक्या मोठ्या प्रमाणात इतकं अकराळ विक्राळ रूप कधी गोदावरीने धारण केलं? 2006ला बघितलं होतं आपण, ह्याच्यानंतर कधी नाही बघितलं। 2006ला काय काय नुकसान झालंय आपल्या ह्या भागात? माझे ह्या गोदावरी काठापासून 4 किलोमीटर अंतरावर शेती आहे। 4 किलोमीटर अंतरावर शेती आहे तर तिथं सोयाबीन माझं पीक होतं। पूर्णतः एक 5 ते 6 फूट या गोदावरीचा पूर त्या सोयाबीनमध्ये होता
आणि जनावराचं खाद्य माझी 2000 कडब्याची ओळही होती. त्या 2000 कडब्याची ओळही पूर्ण पाण्यात होती आणि आता सध्या जनावराला चारा नाही काय नाही ही आणि जे नुकसान झालंय याची लवकर या शासनानं काळजी घ्यावी आणि आमची नुकसान भरपाई आम्हाला पटकन द्यावी. तुमची नुकसान भरपाई त्यांना द्यावी अशा प्रकारची भूमिका आणि मागणी त्यांची आहे. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय नक्की नुकसान तुमचं यामुळे झालं? आमचं सोयाबीन पीक आणि कापूस पीक गेलेलं आहे, तूर गेलेली. परंतु ह्याची पाहणी करण्यासाठी स्वतः जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आमच्या इथं आले, तहसीलदार साहेब आले, SDM आले. परंतु आर्थिक किंवा जे काही आम्ही पुरात अडकलेलो आहेत त्याच्याकडून आम्हाला कुठलीही मदत भेटलेली नाही. आमच्या गावचे जे काही समजा समाजसेवक आहेत त्याच्या माध्यमातून आम्हाला जी सेवा मिळाली खाण्यापिण्याची राहण्याची ही काही प्रशासनानं केलेली नाही आहे. मग हे कलेक्टर साहेब असू किंवा आयुक्त साहेब असू किंवा मंत्रालयातले काही मंत्री बरोबर आहे. असतील त्यानं ह्याच्यावर लक्ष देऊन ज्या काही पुरात लोक अडकले येतं त्यांच्यावर हे अन्याय झाला ह्याची बी सगळं सविस्तर चौकशी बरं, करावी. लक्ष्मण, एकूणच या नदीची पाणी पातळी आणि चिखल गाळ जो काही बसलेला दिसतोय त्यावरून पाणी पातळी तर आत्ता कमी झालेली आहे, मात्र हा पूर ओसरल्यानंतरची विदारक स्थिती काय असेल किंवा आत्ताही नदीला तेवढंच पाणी आहे या सगळ्यावरनं अंदाज येतोय की नुकसान काय प्रमाणात झालेलं असणार आहे. या सगळ्याचे अपडेट वेळोवेळी आपण आपल्या प्रेक्षकांना देतोय. मराठवाड्यामध्ये एकूणच काय परिस्थिती आहे, सगळ्या दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.